हॅलो फ्रेंड्स, रणजीतमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सहावार साडीपासून ब्राह्मणी साडी ते स्टिच करणार आहोत। त्यासाठी 2 मीटर अस्तर घेतले, सहावार साडी घेतली आहे। तर आधी आपण अस्तरावरती जो आपला पायाचा पार्ट आहे तो आधी आपण इथे कट करून घेऊया। तर अस्तराला आपण 4 कापडामध्ये घडी घालायची आहे। तर यात बघा उंची आपल्याला 38 इंच हवी। ते आता आपण 38 वरती एक पॉइंट देऊया। आता मेजरमेंट कसं घ्यायचंय ते या पॉइंटला बघा, हा आपला कमरेचा पार्ट आहे। तर इथे आपण सीट घेरचा चौथा पार्ट टाकायचा आहे। सीट घेर आणि 40 इंचचा, तर आपण 10 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे जे आपलं नेफेचं मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचं इथे। हे आपण घेतो या पॉइंटला 14.5 इंचावरती। आता बघा इथे आपल्याला स्केलच्या साहाय्याने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथून पुढे 3 इंच बाहेर। इथे खाली पायाजवळ बघा, आता आपण बॉटमचं मेजरमेंट टाकायचंय या पॉइंटला 7.5 इंचावरती। आणि आपण साधी सलवार जशी आपण इथे कट करतो त्याप्रमाणे सिंपल सलवारची आपण इथे कटिंग करून घ्यायची। तर बघा आता आपण साधी सलवार इथे कट करून घेतली आहे। एक्स्ट्रा पार्ट आपण इथे कट करून घेऊया। तिथे आपण सिंपल सलवार इथे कट करून घेतली आहे। आता आपण साडीची कटिंग इथे करूया। तर इथे बघा आपण पदराचा पार्ट घेतलाय। इथे बघा आता आपण मेजरमेंट कसं घ्यायचंय, 38 प्लस 38 प्लस त्यात 12 इंच एक्स्ट्रा असं आपण पदर घ्यायचंय। तर बघा कसं, जेवढी उंची आहे ती दोनदा आपल्याला घ्यायची। इथे 38 प्लस 12 इंच एक्स्ट्रा। आता याचं माप कसं घ्यायचंय, ते इथे मी एकदा 38 पर्यंत गेली, या पॉइंट पर्यंत 38। हे बघा हा एक पार्ट एकदा 38, परत एकदा आपल्याला इथे 38 घ्यायचंय, त्यात 12 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि सरळ हा काट आपण इथे कट करून घ्यायचा। आणि यात 12 इंच एक्स्ट्रा। तर बघा या पद्धतीने हे आपण 12 इंच एक्स्ट्रा घेतलं। इथून आपण सरळ पाट पदरासाठी कट करून घेऊया। इथे बघा आता आपण सरळ पाट कट केलाय। त्यानंतर जो कमरेचा पार्ट आहे तिथे आपण 12 इंच कमी करायचं आणि तिरकसचा हा पार्ट इथे कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या पॉइंटला आपल्याला साधारण 15 इंचापर्यंत अशा पूर्ण प्लेट्स लावून घ्यायचे। कट केल्यानंतर हे आपण कट करून लावून घेऊया। तर इथे आपण बघा पदराच्या पार्टला पूर्ण प्लेट्स लावून घेतलाय। पदराचा पार्ट आपला इथे आता रेडी झालाय। आता इथे बघा आपण साडी सरळ ठेवली, त्याच्यावरती अस्तराच्या सलवारीचा पार्ट ठेवलाय। वरती आपण 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि काठाचा पार्ट वरचा कट करायचा आहे। बाकी एक्स्ट्रा पॉइंट पासून आहे तसं आपण इथे कट करून घ्यायची सलवार। पायाच्या पार्ट पासून स्टिच करायची आणि आतल्या साईडला फोल्ड करायची। जे कमरेच्या साईडला आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतले त्याचे आपण इथे कमरेला प्लेट्स लावून घ्यायचे। साधारण इथे आपल्या दोघे पॉइंटला 2 प्लेट्स येतील। तर हा पार्ट आपण इथे स्टिच करून घेऊया। इथे बघा पैजामाचा पार्ट आपण या पद्धतीने प्लेट्स टाकून इथे रेडी करून घेतलाय। आता आपण पुढचा जो ओचा आहे ब्राह्मणीचा तो आपण इथे कट करूया। आता यात बघा जेवढी साडी आपली सहावार साडी जेवढा कापड शिल्लक आहे त्यातून आपण वरचा जो इथे आपला काठाचा पार्ट होता कमरेकडचा तो इथे पूर्ण कट करून घेतलाय। त्यानंतर आता पुढचा जो ओचा आपण कट करायचा त्याच्यासाठी मेजरमेंट कसं घ्यायचंय, पूर्ण उंची प्लस आपण घ्यायचंय 8 इंच एक्स्ट्रा। इथे बघा आता मी 38 आणि 8 इंच एक्स्ट्रा एवढा आपण यातून कापड इथे कट करून घेऊया। हे 38 आणि इथून पुढे 8 इंच या पद्धतीने इथून सरळ
सरळ आपण इथे कापड कट करून घेऊया. आता यात बघा आपली जेवढी सलवार आहे तेवढीच आपण उंची ठेवली आहे आणि या पॉइंटला बघा पुढून 4 इंचानंतर इथे आपण 6 इंचावरती आपण पॉइंट लावून घेतले आणि तिरकसा पार्ट होता तर मी 3 इंच आत आली आणि त्याला गोलाईमध्ये कट केलाय. परत 6 इंचावरती आपल्याला पूर्ण इथे कट करायचंय आणि या पॉइंट पासून आपण इथे प्लेट्स लावायचे. अशा प्लेट्स घेत घेत आपल्याला पूर्ण इथे पुढचा ओचा इथे तयार करून घ्यायचा आहे. तो आपण पिन लावून इथे रेडी करून घेऊया. या पद्धतीने आपण पुढचा ओचा इथे तयार करून घेतला. तो 4 इंच आपण एक्स्ट्रा सोडलाय त्यात आपण सलवारीचा पॉइंट इथे आपण इथे स्टिच करायचे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या पायावर घेऊन याला मॅच करायचंय. पण आधी आपण पाठीमागचा कास्टा इथे कट करून घेऊया. तर इथे बघा आपण सहावार पासून 9वार तयार करतोय. तर एवढा कापड आपल्याकडे आता शिल्लक याला मी डबल ठेवलाय. याला आपण डबल ठेवलाय. आता आपल्याला कास्टासाठी मेजरमेंट कसं हवंय, जेवढी आपली उंची 38 प्लस 5 इंच एक्स्ट्रा. पण आता कास्टा म्हटलं की त्याला दोघंही पॉइंटला आपल्याला काठ हवेत लावायला. तर या पद्धतीने आपण कापड इथे डबल फोल्ड ठेवलाय आणि जो आपला ओपन वाली साइड वरची या पॉइंटला बघा इथे मी मगाशी मी तुम्हाला दाखवली इथे मी पट्टी कट करून घेतली होती कास्ट्याची. ते हा जो आपला काठाचा पार्ट आहे दोघंही पॉइंटला आपल्याला इथे काठाचे पार्ट मॅच करायचे आणि इथून आपल्याला 3 इंच आत जायचंय आणि हा पॉइंट सर्कलमध्ये कट करून मधून आपल्याला कट करून दोघंही काष्टे इथे रेडी करायचे. ते कसे करायचे आधी आपण इथे काठ स्टिच करून घेऊया. मग मी तुम्हाला दाखवते की दोघी काष्टे आपले कसे रेडी होतील. तर इथे बघा दोघंही कास्ट्याचे पार्ट आपण इथे रेडी करून घेतले. आता आपण सलवारीला सगळे पार्ट जे ते आपण इथे मॅच करूया. तर इथे बघा आपण दोघंही पायाचे पार्ट ठेवून घेतले. त्यानंतर एका पायाला आपण कास्टा ठेवलाय. आता जो दुसरा पाय त्याच्यावरती आपण कास्टा, पदर आणि पुढचा जो ओचा आहे, पुढचा जो ब्राह्मणाचा ओचा आहे तो आपण इथे उलटा ठेवून घेतलाय. याला स्टिच केल्यानंतर आपण याला दुसऱ्या पायावरती स्टिच करायचं. तर आपण हे स्टिच करून घेऊ.